सायन्स वनचंच आता दुसरं न्यूमेरिकल आहे आपलं. पहिलं न्यूमेरिकल सोडून झालं आपलं. दुसरं आहे द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट बी इफ द मास ऑफ ए इज एम ए what must be the mass of B so that the value of G on B is half that of its value of A. So आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे तर मास ऑफ B फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो मास ऑफ B फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय दिलं आहे ते आपण लक्षात घेऊया. तर इथे आपल्याला मास रेडियस ऑफ द प्लॅनेट ए दिलेला आहे. रेडियस ऑफ द प्लॅनेट गिवन आपण लिहून घेऊया. जे काही दिले आपण ते लिहून घेऊया. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. सो आपण इथे लिहून घेऊ की रेडियस ऑफ प्लॅनेट ए आर ए, कॅपिटल आर ए का घेतला हे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर रेडियस ऑफ प्लॅनेट बी इक्वल टू आर बी. आणि तेच पहिलंच स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे इथे आपण लिहू शकतो की आर ए हा कसा आहे हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. तेच आपण लिहून घेऊया. हा आर बी आपण या बाजूला आणूया. तर आर ए अपॉन आर बी इक्वल टू 1/2. याला आपण इक्वेशन फर्स्ट नाव देऊया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलं आहे मास ऑफ ए इज एम ए. सो आपण इथे लिहून घेऊया मास ऑफ ए इक्वल टू एम ए. मग मास ऑफ बी पण असणार आहे आपल्याला, ते फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ बी इक्वल टू एम बी. ओके, कारण आपल्याला व्हॉट मस्ट बी मास ऑफ बी असं विचारलं आहे. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑफ ए. की त्यांनी सांगितलं आहे की व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ. म्हणजेच इथे काय दिलं आहे आपल्याला की जीची व्हॅल्यू बीवर हाफ आहे. कोणाच्या तर एच्या व्हॅल्यूच्या. म्हणजे आपल्याला जी बी इकडे दिलं आहे जी बी इक्वल टू 1/2 जी ए असं दिलं आहे. ओके, याला पण आपण कन्वर्ट करून घेऊया. जी एला आपण ह्या बाजूला आणूया. म्हणजे जी बी अपॉन जी ए इक्वल टू 1/2. हे पण आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. ओके, पण समजलं. पुढे जाऊया आपण. आपल्याला आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ सरफेस हा फॉर्म्युला माहिती आहे जो तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे, पुस्तकात दिलेला फॉर्म्युला आहे तुमचा. ओके, सो पुस्तकात दिलेला कोणता फॉर्म्युला आहे तुम्हाला तर जी इक्वल टू हा फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. मग इथे आपण एच्या स्वरूपात आणि बीच्या स्वरूपात घेऊया. कारण ए एक प्लॅनेट आहे आणि बी एक प्लॅनेट आहे. दोन प्लॅनेट आहेत. तर दोन्ही प्लॅनेटच्या नुसार ते कसं लिहितात तर आपण घेऊया जी ए प्लॅनेटनुसार ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. ओके, आणि जी बी इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. आता पुढे जाऊया आपण. सो पुढे आपण कसं लिहिणार तर पुढे आपण घेणार आहेत यांचा रेशो घेऊया. जी बी अपॉन जी एच्या स्वरूपातच घेऊया कारण आपल्याला सेकंड इक्वेशन दिलेलं आहे त्यानुसार आपण घेऊया. तर मी इथे लिहिते जी बी अपॉन जी ए इक्वल टू तर जी बी आपल्याला माहिती आहे जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. तेच आपण इथे घेऊया जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर अपॉन जी ए आपल्याला माहिती आहे तो आपण घेऊया जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. सो जी कॅन्सल होणार सेम इथे. आता आपल्याला जी बी अपॉन जी ए सेकंड इक्वेशनमध्ये आपण काढलं आहे 1/2 आहे ते आपण इथे 1/2 घेऊया इक्वल टू एम बी अपॉन आर बी स्क्वेअर अपॉन एम ए
अपॉन RA². ओके, सो हे पुढे जाऊन काय होणार आहे तर MB अपॉन RB ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो आहे डिनॉमिनेटरमध्ये छेदस्थानी आहे तो जेव्हा मल्टिप्लाय स्वरूपात येईल, गुणिले स्वरूपात येईल, तेव्हा त्याचा इन्व्हर्स होईल, म्हणजे त्याचा व्यस्त होईल. हा RA² वर जाईल, RA² अपॉन हा MA. तर इथे आपण असं लिहू शकतो की हा MB आणि MA आपण एका याच्यामध्ये घेऊया, म्हणजे हा न्यूमरेटरला आणि हा डिनॉमिनेटरला. इंटू मी हे RA आणि RB दोघं पण स्क्वेअर आहे म्हणून ते असेल इथे RA अपॉन RB ब्रॅकेट स्क्वेअर. कारण दोघांचा पण स्क्वेअर आहे, दोघांचा एक साथ मी स्क्वेअर लिहिला. ओके, सो इथपर्यंत आपण पोचलो. त्याच्यानंतर आपल्याला इथे RA अपॉन RB ची व्हॅल्यू 1/2 आली. वरती आपण काढली बघा इक्वेशन 1मध्ये, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला पटकन कळणार आहे. सो RA अपॉन RB याची व्हॅल्यू 1/2 आहे, ती आपण इथे लिहून घेऊया. म्हणजे 1/2 इक्वल टू MB अपॉन MA. इथे आपण लिहिणार 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 1/2 इक्वल टू MB अपॉन MA. 1/2 चा स्क्वेअर काय होईल 1/4. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4. ओके, 1/4 आपण ह्या बाजूला घेऊन जाऊया. सो 4 इथे डिनॉमिनेटरमध्ये, इकडे न्यूमरेटरमध्ये येतील, म्हणजे 1/2 इंटू 4 इक्वल टू MB अपॉन MA. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. देअरफोर आपल्याला काय मिळेल इथे तर हा MA इकडे न्या, इथे 2 आहे, 2 MA होईल इक्वल टू MB. देअरफोर मला बघा मिळालं इक्वेशन. मला काय मिळणार आहे तर MB ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची होती, मास ऑफ B. मग मास ऑफ B इक्वल टू 2 MA मिळालं आपल्याला आन्सर. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ B? सो मास ऑफ B इज 2 MA. म्हणजेच A प्लॅनेटच्या जेवढं मास असेल, A प्लॅनेटचं जेवढं मास असेल त्याच्या डबल मास B